8 8:30च्या सुमारास पाकिस्तानकडून असे हल्ले केले जात होते। हे ड्रोन आणि मिसाईल भारतानं निष्काम ठरवलेले आहेत आणि त्यानंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत वारंवार पाकिस्तानकडून गोळीबार केला जात होता। भारतीय लष्करानं पाकचे हे सगळे मनसुबे उधळून लावले आहेत। जम्मूतल्या अनेक परिसरात पाककडून रात्रभर गोळीबार होता। पाकच्या गोळीबारात अनेक घरांसह वाहनांचं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे ही जी दृश्य आपण पाहतोय ती हल्ले कसे निकामी केलेत पाकिस्तानचे आपण त्याचे। राजस्थानच्या जैसलमेर बॉर्डरवर पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पाकचा हल्ला भारताने परतवून लावलाय। जैसलमेरमध्ये सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न होता जो भारतानं उधळून लावलाय। राजस्थानच्या जैसलमेर बॉर्डरवर पाककडून हल्ल्याचा प्रयत्न होता जो भारतानं उधळून लावला। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बॉर्डरवर पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याआधी सुद्धा पाकिस्तानकडून इथे ड्रोन हल्ला करण्यात आला होता। पाकचा हल्ला भारताने परतवून लावलेला आहे। दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावलेला आहे। रात्री 11 वाजता दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता। त्यानंतर भारतानं हा प्रयत्न उधळून लावलेला आहे। जम्मू काश्मीर सीमेवर बीएसएफ सतर्क झालेला आहे। गस्त वाढवण्यात आलेली आहे। घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफनं उधळलेला आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचे 7 मिसाईल पाडण्यात आलेले आहेत। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे हे 7 मिसाईल पाडलेले आहेत। पठाणकोट एअरबेसवरील पाकचा हल्ला भारताने उधळून लावला। पठाणकोट एअरबेसवर देखील पाकनं ड्रोन टाकण्याचा प्रयत्न केला होता। पाकचे ड्रोन भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत। तर पठाणकोट एअरबेसवरील पाकचा हल्ला भारतानं उधळून लावलेला आहे। पठाणकोट एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता जो भारतीय लष्करानं हाणून पाडलेला आहे। पठाणकोट एअरबेस अत्यंत महत्त्वाचा असा एअरबेस पाकचा हा हल्ला भारतानं उधळून लावला। ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता। पाकिस्तानने काल वारंवार ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र S-400च्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानचे सगळे मनसुबे उधळून लावलेले आहेत। पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला या ठिकाणी परतवून लावण्यात आलेला आहे।